भाविक आणि पर्यटकांचा राबता असलेल्या नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून जागोजागी खड्डे पडल्याने अपघातांचा धोका वाढलाय। काही ठिकाणी तर केवळ खड्डेच दिसत असून वाहनधारकांना रस्ता शोधावा लागतोय। त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी नाशिक मार्गे देशभरातून भाविक या ठिकाणी येत असतात। गेल्या 1.5-2 महिने नाशिक त्र्यंबक परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने श्रावण महिन्यात या मार्गावरून लाखो भाविक येऊन गेल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। तसेच दररोज हजारो वाहने या ठिकाणी धावतात। शनिवार रविवार शासकीय सुट्टी सणावाराला त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। या व्यतिरिक्त याच रस्त्याने जव्हार, गुजरात, दमण या मार्गावरील वाहतूक देखील सुरू असते। त्यामुळे हा रस्ता वर्दळीचा आहे। असं असताना रस्ता दुरुस्तीबाबत अद्याप कोणत्याही हालचाली नसल्याने वाहनधारकांना वाहन चालवताना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे। या त्र्यंबकेश्वर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्र्यंबकेश्वर युवक काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला असून या रास्ता रोकोमध्ये आमदार हिरामण खोसकर यांनी सहभाग घेत अधिकारी आणि प्रशासनाला धारेवर धरलं। अधिकारी आणि कंत्राटदार यांनी संगनमताने भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाचा रस्ता बनवल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष बहिरू मुळाने यांनी देखील रस्त्याच्या बोगस कामासंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली। या संदर्भात अधिक माहिती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। या आंदोलनात आमदार हिरामण खोसकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात तालुकाध्यक्ष बहिरू पाटील मुळाने, युवा नेते रोहित सकाळे, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश कोठुळे, सागर चव्हाण, भास्कर लहांगे, सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ पेहरे, निवृत्ती लिलके, सरपंच विलास आचारी, संदीप बोडके यांच्यासह मोठ्या संख्येने सरपंचासह नागरिक उपस्थित होते। या प्रशासनाचा करायचं काय? राज्य महामार्ग मागच्या वर्षी केलेला हा रस्ता 1 वर्षामध्ये 5 कोटीचं काम या ठिकाणी हा काम झालं। 1 वर्षसुद्धा टिकला नाही। आता 5-10 गावचे सरपंच यांनी मला फोन केला आणि बोलवून घेतलं का आम्हाला या ठिकाणी आंदोलन करायचं आहे। रस्त्याची परिस्थिती बघायला, रस्त्याची परिस्थिती बघितली तर 1-1 वर्षामध्ये जर 5-5 कोटीचे कामं खराब होत असतील। शासन एवढं मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देतं। आम्ही आमदार लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी ते मदत करतो, निधी मागतो। तो रस्ता कुठंतरी 1 वर्षात खराब होत असेल याचा अर्थ 100% याच्यात भ्रष्टाचार होतो। या ठिकाणी अधिकारी आणि ठेकेदार हे जुल्यामिल्या करून या ठिकाणी बोगस कामं करून पैसे काढताय असा या सरपंचाचा आरोप आहे। या ठिकाणी शिरसगावचे सरपंच निवृत्ती लिलके असतील, दलपोर्तीपूरचे सरपंच योगेश जायर असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बहिरू पाटील मुळाचे गणेशभाऊ कोठुळे, सागरभाऊ चव्हाण या ठिकाणी सर्वच या ठिकाणी आता त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलं आहे। याच्यामध्ये त्यांची एकच मागणी की आमदार साहेब याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्या अधिकाऱ्यांनी बोगस काम करीत असताना सुद्धा त्याचे बिलं काढून दिले त्या अधिकाऱ्यावर सुद्धा ते निलंबित झाले पाहिजे। ही या सरपंचाची मागणी। त्यांच्या मागणीचा 100% दखल घेऊन मी ताबडतोब अध्यक्ष अभियंता, मुख्य अभियंता, बांधकाम मंत्र्याला या ठिकाणी 100% कळ त्या ठिकाणी त्यांची सूचना तिथपर्यंत पोहोचवल। निधी पोहोचवलंच नाही पण संबंधित ठेकेदारावर, अधिकारी निलंबित झाले पाहिजे। या झालेल्या खर्चाचा त्यांच्याकडून वसूल झाला पाहिजे अशी यांची मागणी आहे। ती मागणी त्यांची पूर्ण करण्यासाठी मी शासनावर 100% पाठपुरावा करीन। आता अजितदादा गटाचे आहे ना, अजितदादा गटाचे तालुकाचे बहिरू पाटील मुळाने त्यांची जी मागणी आहे त्यांनी या ठिकाणी मीडियामध्ये 2 मिनटं बोलावं। विनायकजी माळेकर असेल त्यांनी 2 मिनटं बोलावं, परंतु त्यांनी मला या ठिकाणी बोलवून घेतलं आणि त्यांची जो म्हणणं आहे तेपर्यंत शासनापर्यंत मी 100% पोहोचवल। त्याच्यात कुठलीही काटकसर करणार नाही। कारण ह्या मतदारसंघाचे आमदार, इगतपुरी त्र्यंबक मतदारसंघाचे आमदार आदरणीय खोसकर साहेब यांनी जे आता आंदोलन केलं आहे अतिशय योग्य आहे। कारण आपण जर नाशिकहून निघालो आणि त्र्यंबकपर्यंत आलो तर खड्डे फार पडलेले आहे
त्या दिवशी कार्यकारी अभियंता पाटील साहेब यांचीसुद्धा कॉन्फरन्सवर मी आणि खोसकर साहेब बोलले आणि साहेबांनी सांगितलं की साधारणतः 8 दिवसामध्ये आम्ही खड्डे पूर्ण बुजू, परंतु आजपर्यंत त्याच्यापर्यंत खड्ड्यामध्ये कोणती सुधारणा झाली नाही. मी जरी अजितदादा पवारचा या ठिकाणी गटाचा तालुकाध्यक्ष असलो तरी या ठिकाणी मलासुद्धा यावं लागतं, जनतेला यावं लागतं. म्हणून हे खड्डे जे आहे, काही दादा म्हणत नाही काही खड्डे बुजू नका. दादांनीसुद्धा त्या ठिकाणी भुजबळ साहेब असतील आमचे नेते, त्यांचंसुद्धा म्हणणं असं आहे का हे खड्डे त्वरित लवकर भरले पाहिजे आणि जनतेला त्रास होता कामा नये, कारण सरकार त्याच्यासाठीच असतं. म्हणून मी सुद्धा या शासनाला आणि संबंधित यंत्रणाला विनंती करतो का लवकरात लवकर त्र्यंबक जे आपल्या तालुक्यामध्ये जेवढे रस्त्यांना खड्डे पडले असेल ते खड्डे त्वरित भरण्यात यावं अशी मी शासनाला आणि या यंत्रणेला विनंती करतो. आज युवक काँग्रेसच्या वतीने त्र्यंबकेश्वर रोडवरती जो खड्ड्याचा महागाय झालेला आहे त्याविरोधात आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं. त्यासाठी उपस्थित तालुक्याचे आमदार हिरामनदादा खोसकर उपस्थित होते. तसेच आमचे युवा नेते रोहितदादा सकाळे, तालुका अध्यक्ष गणेश कोटुळे, तालुका उपाध्यक्ष बोडके संदीपभाऊ बोडके. तर मी सर्व या प्रशासनाला विनंती करतो की महाराष्ट्र राज्यच नव्हे तर भारत देशाभरातून त्र्यंबकेश्वर दर्शनाला भाविक येत असतात. तुम्ही बघू शकता गर्दीचा किती इथं अफाट रोज अशी गर्दी असते, परंतु या खड्ड्याचं साम्राज्य इथं तयार झालेलं आहे. तर हे खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करून आमच्या भाविकांना त्याचं समाधान मिळावं अशी मी सर्व युवक काँग्रेसच्या वतीने सूचना करतो. तसेच राहुल गांधींना जे मारण्याची धमकी दिलेली त्या सिंगविषयी मी जाहीर निषेध करतो. धन्यवाद. तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर.